श्री स्वामी समर्थ. स्वामी आज म्हणतात, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. तू अनेक दिवसांपासून एका उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. माझे नशीब कधी बदलेल? माझे दुःख कधी संपेल? मी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण होईल का? बाळा, आज या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहेत. आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. ज्या क्षणी तुला वाटते की सर्वजण तुला सोडून गेले आहेत, त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. तू निराश होतो, खचून जातोस, पण मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवत असतो. तू खूप सहन केले आहेस. लोकांनी तुला समजून घेतले नाही. काही लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. काहींनी तुला फसवले. काहींनी तुझ्यावर विश्वासघात केला. पण तरीही तू कोणाचे वाईट केले नाहीस. म्हणूनच आज मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. लक्षात ठेव, चांगल्या माणसांची परीक्षा जास्त घेतली जाते, कारण त्याच्यामध्ये मोठे कार्य करण्याची क्षमता असते. सोने जसे आगीत तापवले जाते, तसेच तुझ्यावर आलेले संकट तुला अधिक मजबूत बनवत आहे. तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ती कायमची नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि नशीबही बदलते. आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या सहज शक्य होईल. फक्त विश्वास सोडू नकोस. तुझ्या घरात लवकरच आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जे काम अडकले आहे त्याला गती मिळेल. ज्या गोष्टींसाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेस, त्या प्रयत्नांचे फळ तुला मिळण्यास सुरुवात होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त चमत्काराची वाट पाहू नकोस. प्रयत्न करणे कधीही सोडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव आणि चांगले कर्म करत राहा. कारण प्रयत्न करणाऱ्यावरच माझी विशेष कृपा असते. तुझ्या मनात कधी कधी नकारात्मक विचार येत. तुला वाटते की आता काहीच होणार नाही, पण हे विचार तुझ्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, त्या दिवशी तुझ्या यशाची सुरुवात होईल. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त स्वार्थासाठी आले आहेत. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नको. लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष दे. जो व्यक्ती तुझ्या वाईट काळात तुझ्यासोबत उभा होता, तोच खरा आपला असतो. आजपासून एक नवीन सुरुवात कर. सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे आणि स्वामी माझ्या सोबत आहे. हे वाक्य तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. तुझ्या आयुष्यातील एक मोठी चिंता आता हळूहळू कमी होईल. जी गोष्ट तुला रात्री झोपू देत नाही, त्या समस्येचे समाधान तुला अपेक्षेपेक्षा लवकरच मिळेल. कधी कधी तुला वाटते की इतर लोक खूप पुढे गेले आणि तू मागे राहिलास. पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. फळ पिकण्यासाठी वेळ लागतो. घाई करू नकोस. योग्य वेळ आल्यावर तुला मिळणारे यश इतरांपेक्षा अधिक मोठे असेल. तुझ्या घरातील वातावरण सुधारेल. नातेसंबंधामध्ये गोडवा वाढेल. जिथे गैरसमज आहेत तिथे समजूतदारपणा येईल आणि तणाव आहे तिथे शांतता निर्माण होईल. पैशाबाबतची चिंता देखील कमी होईल. नवीन संधी तुझ्या आयुष्यात येतील, पण त्या संधी ओळखण्याची तयारी तुझ्यात असली पाहिजे. संधी